नमस्कार मित्रांनो, नर्सिंग किशोर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर विभक्त कुटुंब पद्धतीचे फायदे आणि तोटे कोणते आहेत ते बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आधुनिक औद्योगिक समाजातील विभक्त कुटुंब हे यांत्रिकीकरणाच्या प्रभावातून निर्माण झालेले आहे. पूर्वीच्या पारंपरिक संयुक्त कुटुंबाकडून पार पडले जाणारे कार्य ह्या कुटुंबाकडून पार पडले जात नाहीत. इथे कुटुंबाकडून झाले. तर उपभोक्ता घटक म्हणून ही कुटुंब आज महत्त्वाचे ठरते. पूर्वी उत्पादकता काय असे त्यानुसार विशिष्ट वस्तूंचे घरच्या घरी उत्पादन केले जाई. आता मात्र असे धनव्यवसाय नष्ट झाले आहेत. ग्रामीण भागातील विभक्त कुटुंबात देखील सर्व वस्तू व सेवांचा उपभोग धंदावृत्ती वाढलेली दिसून येते. ठीक आहे. तर आधुनिक औद्योगिक समाजातील विभक्त कुटुंब हे यांत्रिकीकरणाच्या प्रभावातून निर्माण झालेले आहेत. पूर्वीच्या पारंपरिकच्या संयुक्त कुटुंबाकडून पार पाडले जाणारे कार्य ह्या कुटुंबाकडून आता पार पडले जात नाही. ठीक आहे. तर याचे फायदे काय आपण बघूया. तर परस्पर संमतीने निर्णय. विभक्त कुटुंबात मात्र कोणताही निर्णय घेताना पती पत्नी मुली यांच्या परस्पर संमतीने घेतला जातो. मग संमती लागते आपल्याला. तर म्हणजे पती पत्नी मुली यांच्या परस्पर संमतीने घेतला जातो. विकास. विभक्त कुटुंबाच्या लहान आकारामुळे प्रत्येक कुटुंब सदस्याकडे योग्य व पुरेसे देता येत असल्याने कुटुंब सदस्यांचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ठीक आहे. तर विभक्त कुटुंबाचं काय आहे. तर विभक्त कुटुंबाच्या लहान आकारामुळे काय होतं. तर प्रत्येक कुटुंब सदस्याकडे योग्य व पुरेसे लक्ष झाले. हे करेक्शन करा. लक्ष देता येत असल्याने कुटुंब सदस्यांचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तिसरा आहे व्यक्ती स्वातंत्र्य. विभक्त कुटुंबात व्यक्ती स्वातंत्र्यास विशेष वाव मिळतो. चौथा आहे कार्यक्षम व उन्नती. विभक्त कुटुंबातील सदस्यांच्या कार्यक्षमतेत विशेष वाढ झाल्यामुळे दिसून येते. संयुक्त कुटुंबात सामायिक मालमत्तेमुळे काम न करणाऱ्या किंवा काम टाळणाऱ्या सदस्यांचा देखील सांभाळ होईल. विभक्त कुटुंबात मात्र व्यक्तिगत मालकी या तत्वाने व्यक्ती आपल्या उन्नतीसाठी अधिक प्रबल करतात. त्यातून त्यांची कार्यक्षमता वाढते. ठीक आहे. कार्यक्षमतेने उन्नती वाढते. विभक्त कुटुंबातील सदस्यांच्या कार्यक्षमतेत विशेष वाढ झाल्यामुळे दिसून येते. संयुक्त कुटुंबात सामायिक मालमत्तेमुळे काम न करणाऱ्या किंवा काम टाळणाऱ्या सदस्यांचा देखील सांभाळ होईल तेव्हाच्या काळी. पण आता विभक्त कुटुंबात मात्र व्यक्तिगत मालकीमुळे म्हणजे 4 जणांची फॅमिली, आई वडील आणि त्यांची 2 छोटी मुलं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्यांचंच बघायला लागायचं. आता मोठी जर कुटुंब पद्धती असेल तर त्याच्यामध्ये सगळे येतं. काका आजी मावशी, जी काम न करणारी जी माणसं आहेत त्यांचंसुद्धा सांभाळ करायला लागायचं एका जो कमवत्या माणसाला. पण आता तसं नाही आहे. स्त्रियांचे स्थान. विभक्त कुटुंबात स्त्रियांना बरोबरचे स्थान असते. समान वारसा आता कायद्यानेच मिळू लागले आहेत. ठीक आहे.